अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधम विठ्ठल रताळे आणि साथ देणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई करून पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी साहेबान जहागीरदार डॉक्टर परवेज अशरफी, सनाउल्ला खान, सियाज काझी, आवेज काझी, शेख शाहनवाज, अरबाज शेख, आरिफ पठाण, अफरोज सलीम, शाह फैसल, अमीर खान, सय्यद अकबर आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गेल्या 2 दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली। एक अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार अन्याय झाला आणि ज्या आरोपीने अत्याचार त्या ठिकाणी केला त्याचं नाव विठ्ठल खाडे, त्याचे मुसक्या पोलिसांनी आवळलेले आहे। त्याला पोलीस कोठडी सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। 376 प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। पॉस्को सुद्धा त्यामध्ये दाखल झालेला आहे। परंतु मुलीचे जे परिवारचे जे लोक आहे, पीडित कुटुंबियांना वारंवार गावामध्ये धमक्या देणे, त्यांच्यावरती गुन्हा हे कसं मागे घेता येईल त्यांच्यावरती प्रेशराईज करणे, म्हणून संबंधित कुटुंब आज या अहमदनगर शहरामध्ये आले होते। त्यांच्याशी आमची गाठ भेट झाली। त्यांनी सगळं विषय आम्हाला सविस्तर त्या ठिकाणी सांगितलं की शाळेला जात असताना मुलीला अपहरण करून त्याच्यावर अन्याय अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आला। सर्वात प्रथम आम्ही याचा निषेध करतो आणि आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की संबंधित जे कोणी आरोपी आहे विठ्ठल खाडे नावाचा आणि त्याच्या मागे कोणती शक्ती आहे की ज्याच्या जीवावरती तो डायरेक्ट पीडित कुटुंबियांना प्रेशराईज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय, याचा शोध सर्वात प्रथम आपण या ठिकाणी लावावा। निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की याला हे विषय हे प्रकार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी चालवण्यात यावे आणि पीडित कुटुंबियांना आणि त्या मुलीला न्याय देण्याचं काम पोलीस प्रशासनाने करावं, हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण त्या ठिकाणी गावामध्ये देण्यात यावं, हे आम्ही निवेदनाद्वारे मागणी या ठिकाणी केलेली आहे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।